मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा आजचा 5वा दिवस आहे। मात्र मनोज जरांगे यांची प्रकृती ही दिवसेंदिवस खालावत चालली आहे। आज त्यांच्या नाकातून रक्तस्राव होत आहे। मात्र तरीही त्यांनी पाणी पिण्यास आणि वैद्यकीय उपचार घेण्यास नकार दिलाय। मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर आज बीडमध्ये बंदची हाक देण्यात आली आहे। जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहील, असे जरांगे म्हणाले। माझा जीव गेल्यावर हे सरकार महाराष्ट्रात राहील का, असा सवालही यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला। सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेशाची अंमलबजावणी झाल्याशिवाय मी पाणी घेऊ शकत नाही। घराघरातल्या मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय मी माग हटू शकत नाही। आणि मराठ्यांची लाट बघा कशी उसळली। आता सरकारचे का डोळे गेले, अक्कल नाही आणला, लहान नाही काय वागत येत राव। काय शिंदे साहेब तुम्ही फसवणूक करायला लागलात मराठ्यांची, देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही बी काय फसवणूक करायला लागला। त्या अजितदादाला वेळच नाही, ते तर त्या भुजबळाच वेळ देतोय। भुजबळच मोठा करायचा त्याला, मराठ्याच्या पर मागं लागलाय तो। सगळ्याला फळ भोगावं लागणार, हिशोब सगळ्याच होणार आहे। थांबा फालतूपणा।